आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। कल्याण कोळसेवाडी अत्याचार आणि हत्या प्रकरणाची बातमी। आरोपी विरोधात येत्या आठवड्याभरात आरोपपत्र दाखल करणार। खटला जलदगती न्यायालयात चालवून कठोरात कठोर शिक्षा होईल या दृष्टीने तपास पूर्ण। पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांची माहिती। उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। उच्च न्यायालयात तारखेला गैरहजर राहिल्यानं स्वामी यांच्या विरोधात एकतर्फी निकालासाठी ज्ञानराज चौगुलेंचा अर्ज। उच्च न्यायालयात 18 फेब्रुवारीला पुढील सुनावणी। सोयाबीन खरेदीला पणन विभागाकडून मुदतवाढ। शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही। सोयाबीनच्या शेवटच्या खरेदीपर्यंत केंद्र सुरू राहणार। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती। नाफेड एनसीसीएफ कांदा खरेदीत घोटाळ्याबाबत कारवाईचा बडगा। कांदा उत्पादकांची फसवणूक करणाऱ्या 15 शेतकरी उत्पादक कंपन्यांशी व्यवहार स्थगित। शिर्डीत भाविकांना भोजनासाठी टोकन बंधनकारक। वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी साईबाबा संस्थानाचा मोठा निर्णय। मोफत अन्नछत्रामुळे शिर्डीत गुन्हेगारी वाढल्याचा सुजय विखेंचा दावा। राज्यातील जीबीएस आजाराचा वाढता प्रादुर्भाव। रुग्णसंख्या 170 वर। बाधितांपैकी 109 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू। 61 रुग्ण आयसीयूत तर 20 व्हेंटिलेटरवर आणि आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। कळवा, मुंब्रा आणि दिवा येथे शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहणार। एमआयडीसीच्या जलवाहिनीवर तातडीने दुरुस्ती करण्यासाठी 24 तास पाणी बंद राहणार। कल्याण शिळफाटा रोडवर 5 दिवस जड वाहनांना बंदी। निळजीजवळील पुलाच्या पुनर्बांधणीसाठी वाहतुकीत बदल। 10 फेब्रुवारीपर्यंत जड वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। जळगावच्या सराफा बाजारात सोने चांदीच्या दरात वाढ। सोन्याच्या दरात एकाच दिवसात 1400 रुपयांची वाढ। सोनं पोहोचलं 84,900 रुपयांवर तर चांदी 96,500 रुपयांवर।